सरकार सध्या इव्हेंट बाजीमध्ये लागलेलं आहे। जनतेच्या पैशाची लूट करून आपलीच पाठ थोपटण्यासाठी ही सरकार लागलेली असं चित्र आपण पाहतोय। ते इव्हेंट आता जनतेच्या पैशाने का करतात आहे? पहिलेच एकीकडे महागाई वाढवून टाकलेली आहे। जितकी राज्याची तिजोरी या सरकारच्या वतीनं उधळपट्टीमध्ये खर्च केले जाईल तेवढीच महागाई सर्वसामान्यांच्या समोर येते आहे। आणि त्यामुळे सणासुदीचे दिवस आहेत, या सणासुदीच्या दिवसामध्ये महागाई कमी व्हावी अशी आमची अपेक्षा होती। पण राज्याच्या सरकारच्या या उधळपट्टीमध्ये जे इव्हेंटबाजी आता सध्या राज्यभरामध्ये हे सरकार करते आहे, त्या इव्हेंटबाजीमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करत आहे आणि त्याचा सगळा बोजा सामान्य जनतेला राज्याच्या या सणासुदीच्या काळामध्ये भोगावं लागते आहे। आणि म्हणून असं इव्हेंटबाज आणि राज्याची तिजोरीची उधळपट्टी करणारं सरकार हे आता केव्हा रस्त्यावर येतं आणि याला घरी केव्हा पाठवतं अशी मानसिकता जनतेची महाराष्ट्राची तयार झालेली आहे। प्रश्न विचारा। एक अजून सांग, केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही करायचो थोडंफार, त्याला 2-4 लाख क्विंटल, पण आता या सरकारने मोदीचं सरकार आल्यापासून तेव्हापासून 12-13 लाख मॅट्रिक टन सोयाबीन आणलं जात होतं। आता या वर्षाला जवळपास 18 लाख मॅट्रिक टन सोयाबीन आता आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे आणि त्या पद्धतीचा आयात आता करायचा निर्णय केलेला आहे। जो काही वाचला सोयाबीन निसर्गाच्या तावडीतून जेव्हा बाजारात येईल तर त्याची मुश्किलनं किंमत 3,000 पर्यंत जाईल अशी परिस्थिती आज आहे। सोयाबीनला कमीत कमी 7,000 रुपये भाव मिळावा ही अपेक्षा आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आयात धोरणाच्या माध्यमातून आपल्या एका मित्राला जो फायदा देतो आहे, त्यांचा एक मित्र कोण आहे आता लक्षात आलेलंच आहे, आता एकदम तो सगळ्या रेसमध्ये पुढं आहे आणि त्याच मित्राला हे सोयाबीन असेल की कुठलंही काही आयात करायचं असेल तर सगळ्या अधिकार त्यांचेच आहेत। आज सोयाबीनचा भाव समजा 4,000 रुपये असेल तर विदेशातून आणायचं झालं तर तो सोयाबीनचा भाव 10,000 रुपये अशा पद्धतीचा केला जातो आणि तो केंद्र सरकारच्या तिजोरीतून ॲडव्हान्समध्ये पैसे त्यांच्या मित्राला देण्याचं धोरण असते। म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला भाव मिळाला नाही पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही पाहिजे, शेतकरी बर्बाद झाला पाहिजे आणि आयात धोरणाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा, या देशाच्या सर्वसामान्याचा पैसा जो केंद्राच्या तिजोरीमध्ये जातो त्या तो पैसा त्यांच्या मित्रांना देण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे आणि म्हणून या धोरणाचा विरोध आम्ही करतो आहे। पण या वर्षाला 7,000 रुपये कमीत कमी सोयाबीनला भाव मिळावा ही अपेक्षा आमची आहे। धानाला सुद्धा जवळपास त्याला जवळपास 2,000 रुपयापर्यंतचा नाही 3,000 रुपयापर्यंतचा भाव यावेळेस धान उत्पादकाला मिळावा ही अपेक्षा आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पावलं उचलावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। जात गणना न करणं हा संविधानाचा अपमान करण्यासारखं असतं। ज्यांना संविधानिक व्यवस्थेच्या बद्दलची जाणीव नाही आणि या देशाच्या श्रमाची आणि शोषित पीडितांच्या प्रश्नाची जाण नाही, तेच लोक हे लाईन बोलू शकतात। हे राजकारणासाठी नाही, देशातल्या शेवटच्या शोषित पीडित समाजाला न्यायप्रवाहामध्ये आणण्यासाठी जनगणना ही आवश्यक आहे। मी मागच्या काळातही सांगितलं होतं की मंडल आयोग आला होता, त्या मंडल आयोगाच्या वेळेसही
सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितले की ओबीसीची जात किती संख्या आहे, पण ते सांगू आपण शकलो नाही आणि म्हणून एक अंदाजी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची एक व्यवस्था त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. जात जनगणनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक त्या समाजाला, त्या व्यक्तीला, त्या समाजाच्या व्यक्तीला लाभ देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची व्यवस्था जात जनगणनाच्या माध्यमातून केली जाते. आणि म्हणून हे 3 त्याला पॅरामीटर आहेत: आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक. आज शिक्षणापासून सर्वसामान्य लोक दूर चाललेत, त्यांच्याजवळ पैसे नाहीत. सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने स्कॉलरशिप बंद करून टाकली. उच्च शिक्षणाच्याही सुद्धा व्यवस्था बंद करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून जात जनगणना ही त्याच्यासाठी महत्त्वाची आहे की त्या माध्यमातून या सगळ्या समाजाचं भलं व्हावं, हीच त्याच्यातली मानसिकता आहे. पण ज्यांना कायम राजकारण करायचं असते त्या व्यवस्थेतले लोक या पद्धतीच्या त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. मोहन भागवतजी यांनी एकदा नाही अनेकदा मोहन भागवतजींनी सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण व्यवस्था संपवणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यातून हा पिल्लू सोडलेला आहे आणि त्या पिल्लूच्या माध्यमातून जात जनगणना होऊ नये आणि त्या माध्यमातून सगळं रिझर्वेशनच संपवावं, ही त्याच्यातली मानसिकता आहे. ही राजकीय फायद्यासाठी नाही, ही जनतेच्या भल्यासाठी आहे, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. एक मुद्दा असा आहे की तुम्ही ते आता म्हणाले प्रत्यक्ष जोडे मारले, निवडणुका लावा ना, म्हणजे जनता काय करणार त्याला कळेल. पण भाजपबरोबर हे आहेत सन्माननीय, हे भाजपवाल्यांनी किती निर्दोष लोकांना, ज्यांनी कधी गुन्हा केला नाही, काहीच नाही, त्यांच्यावर खोटे आरोप लावून याच भाजपवाल्यांनी अनेक लोकांना या पद्धतीचे जोडे मारलेले आहेत. त्याचा पुरावा अनेक तुम्हाला देता येईल. त्याच्यामुळे सामोर यायचं असेल तर जनतेच्या मध्ये जावं लागेल, काही आखाडा नाही लावता येत. त्यामुळे काही लोकांना आता सत्तेमध्ये राहून ठीक आहे म्हणून निवडणुका लावा म्हणजे लवकर कळेल. सर, मुंबईत काँग्रेस, राज्यात काँग्रेस 125 जागा विधानसभेसाठी लढण्याच्या तयारीत आहे असं काही समोर येत आहे. हा किती तज्ञ आणि मग काँग्रेसची किती जागांची तयारी झाली? 288 जागेची महाविकास आघाडी म्हणून आमची तयारी सुरू आहे. काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर किती जागा काही आकडावर वेळ आहे त्याला, तर म्हणलं सांगितलं 288 जागा महाविकास आघाडी लढेल. संजय राऊतांनी एक महत्वाचं टीका केलेली आहे. मुंबई विमानतळावरील अदानींच्या म्हणजे भाजपच्या ताब्यात गेल्याने तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही, जिरे टोप देखील तुटलेला आहे. याबाबत त्यांचं मत काय असं त्यांनी विचारलेलं आहे सरकारला. तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध आज नाही अनेक वर्षापासून ते करतात आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो की पुण्यामध्ये जेव्हा शाहू महाराजांना वाटत होतं की भव्य पूर्णाकृती प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यामध्ये व्हावी असं होतं, पण शाहू महाराजांच्या त्या विचाराला तिथल्या पेशवाई व्यवस्थेने त्या काळात विरोध केलेला होता. छत्रपती राजाराम महाराज आल्यानंतर त्याची एक सुरुवात करायचा एक निर्णय केला गेला आणि इतिहासकारांना त्या ठिकाणी सामोर ठेवून त्यांच्याशी विचारून ती कशी पूर्णकृती प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या काळातही झाला होता. आणि त्या काळामध्ये ह्या पेशवाई व्यवस्था जी आहे त्याने विरोध केला होता. आता पेशवाईच्या विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि प्रतिमेला त्यांचा विरोध राहणारच आहे. छत्रपति शिवाजी महाराज के जो जयदीप आपटे हैं उनको अभी तक अरेस्ट नहीं किया गया है. प्रधानमंत्री ने माफी मांगी, मुख्यमंत्री ने माफी मांगी, मुख्यमंत्री ने माफी मांगी. तो आप किस तरह से देख रहे हैं, ये बचाने की कोई कोशिश कर रहा क्या? उनके माफी मांगने का तरीका आपने देखा, पर चुनाव है, चुनाव के मद्देनजर रख के माफ़ी मांगने के तरीका भी आपने प्रधानमंत्री जी का महाराष्ट्र में देखा है.
सवाल ये उठता है कि प्रतापगढ़ में जो छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा आज भी, जिसकी शिवाजी महाराज की शान उसमें दिखती है, चौड़ा सीना, उनका व्यक्तिमत्व, क्या ये प्रतिमा बनाई थी उस लेवल की थी? हम तो पहली बार देखे आपके टीवी के माध्यम से। बनाने के समय ही पाप किया गया था, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के नाम से हम इलेक्शन के मुद्दे नज़र रखकर, क्योंकि इलेक्शन आ गया था, उसमें महाराज जी के नाम से हम वोट ले सकते हैं, हम ही छत्रपति शिवाजी के सही अनुयायी है, ये दिखाने की एक कोशिश उस समय की गई थी। और आखिरी उनका पाप सामने आया। मुख्यमंत्री कहते कि जो बोलते, अभी तुमने बोला कि माफ़ी मांगा है, यही मुख्यमंत्री बोलते कि हवा से गिर गई। उनमें कितना बड़ा पाप छुपा होगा उसका अंदाज लगा सकते हैं। जब समंदर में प्रतिमा वापस स्थापित करने की थी तो उसमें कितनी हवा चलती है, तो क्या समंदर में पहली बार हवा आई? लेकिन जिनके मन में और जो विचार के साथ अभी वो लोग बैठे हैं, उनकी मानसिकता ही वो है। तो छत्रपति शिवाजी महाराज के हर विचारधारा का विरोध करने वाले लोग जो सत्ता में बैठे, उनके माफ़ी की कोई जनता ने दखल नहीं ली है। उन्हें जो पाप किया है उनके बारे में लोगों में गुस्सा है। छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र के नहीं तो पूरे देश के नहीं, दुनिया में उनको मानने वाला वर्ग है। और सभी शिव प्रेमी ने ये शिवद्रोही को अब इनको जगह दिखाने का मानस बना लिया है, और लोग अब चुनाव का इंतजार कर रहे हैं। अब एक मामला ऐसा है कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा जिसने बनाई, और जो लोग कोई वहाँ पे आरोपी है, अभी तक किसी को पकड़ा गया है नहीं। वो जयदीप आपटे हो या बदलापुर के स्कूल में जो संचालक मंडल है उसमें भी आपटे हैं। या आपटेों ने सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले के विचार को वह समाप्त करने की कोशिश की। ये जयदीप आपटे ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को अपमानित कर लेकिन ये दोनों के दोनों गायब हैं। अब तो बदलापुर की घटना तो 1 महीना के करीब हो गई। क्या गुनहगार कहाँ छुपे? ज़मीन के अंदर घुसे या पाकिस्तान में छुपे? लेकिन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जो कानून व्यवस्था पूरे महाराष्ट्र में बिगड़ी हुई है, कल पुणे में परसों के दिन दहाड़े गोली चली, कोयता गैंग जैसे उस राष्ट्रवादी के नेता को मारा गया, तो महाराष्ट्र में कानून व्यवस्था बची नहीं है। तो इसलिए मुख्यमंत्री से हमारी दरख्वास्त है कि मुख्यमंत्री जी, तुम्हारे गृह मंत्री को तुरंत निकाला जाए, और तुम्हारी जो महाराष्ट्र की पुलिस महासंचालक जो है रश्मि शुक्ला, उनको भी उस पद से हटाया जाए। ये मांग कांग्रेस पार्टी करती है। ना आपने लॉ एंड ऑर्डर की बात की, कल्याण की घटना सामने आई, एक बुजुर्ग के साथ मारपीट होती है, बाद में लोगों को अरेस्ट किया जाता है, और नितेश राणे का बयान आया, उसके ऊपर उनके ऊपर 2 FIR हुई, क्या कहना चाहते? FIR होना तो शुरू है, 2 FIR ही नहीं, और कई पुलिस स्टेशन में FIR दर्ज होना शुरू है। महाराष्ट्र में चुनाव को नज़र रखते हुए इस तरह से पोलराइजेशन करना का काम बीजेपी के माध्यम से और सत्ता में बैठे हुए लोगों के माध्यम से शुरू है। जिसका नाम आपने लिया है वो पुलिस को सीधे से गाली देते रहता है, उनके घर के महिलाओं को गाली देते रहते हैं, और जो व्यक्ति इस तरह से, तो उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की जाती? किसी धर्म को अपमानित करने का अधिकार किसी को नहीं दिया है, लेकिन सरकार इस तरह का माहौल बिगाड़ना चाहती है और उसी आधार पर राजनीति रोटियां सेकना चाहती है। लेकिन महाराष्ट्र की जनता को हमारी विनती है कि ये लोगों के जहाजे में ना आए, महाराष्ट्र में शांति बनाए रखें, और ये नालायक सरकार, ऐसी सरकार को अब सत्ता से बाहर निकालने का मानस महाराष्ट्र की जनता ने करना चाहिए। और जो हार उनकी पार्लियामेंट के समय की गई, उससे भी ज़्यादा बदतर इनकी हालत हो महाराष्ट्र से, कि दोबारा ये
जो भाईचारा का जो महाराष्ट्र है, एक विचारधारा शिव फुले अम्बेडकर की रही है और छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, इस सर्व धर्म और जाति को रक्षा करने की जो मानसिकता हमें छत्रपति शिवाजी महाराज ने दी, उसी आधार पर महाराष्ट्र की नींव है। उसको जो बिगाड़ रहे हैं, उस बिगाड़ने वाले के साथ उसको जवाब अभी मत दो, वोट के माध्यम से आप जवाब दो तो ये सब सीधे हो जाएगा। ना आपने कहा चुनाव करीब है तो लाडली बहना की जो डेट है वो आगे बढ़ा दी गई है, तो ये सरकार क्या लाडली बहना के भरोसे चुनाव में? देखो, ये इवेंट बाजी इन लोग कर रहे हैं, उससे वो इवेंट के माध्यम से जनता का पैसा लुटाने का काम शुरू है। जिस तरह से इवेंट किया जा रहा है, लाडली बहना को पैसा दिया जा रहा है, उसका हमें विरोध नहीं है। लेकिन हमने कर्नाटक में, तेलंगाना में, हिमाचल में हमारी योजनाएं महालक्ष्मी के नाम से चालू है। इससे अच्छी योजना है वो है। हमारी सरकार आएगी तो इससे अच्छी योजना हम चलाएंगे, लेकिन इवेंटबाजी हम नहीं करेंगे। जो इवेंटिंग के माध्यम से शुरू है उसमें करोड़ों रुपया रोज का, जब भी इनके इवेंट होते हैं उसमें करोड़ों रुपया जनता का खर्चा किया जा रहा है। महाराष्ट्र में आज ऐसी परिस्थिति कि जब शुरुआत में बारिश का माहौल शुरू हुआ, उस समय भी फसलों का बड़े पैमाने में नुकसान हुआ। पूर्व विदर्भ में धान के किसानों का बड़ा नुकसान हुआ। अभी सोयाबीन है, कपास है, ये फसल अब आने का समय आ गया, तो अब विदर्भ और मराठवाड़ा में इतनी बारिश हुई तो पूरी फसल तबाह हो चुकी है। सरकार इवेंट में लगी हुई है, किसान परेशान है, किसानों की आत्महत्या रोज बढ़ती जा रही है। सरकार को कोई चिंता ही नहीं। और ऐसी इस परिस्थिति में ये सरकार इसको बोलेगी कि इनके पास को ना दिल है ना दिमाग बचा है, सिर्फ दिमाग पैसा वसूल करने का चल रहा है। राज्य की एक लाडला मंत्री योजना निकाली इन लोगों ने, 500 करोड़ रुपए की ज़मीन लाडले मंत्री को दे दिया। तो इस तरह की जो लाडला मंत्री योजना आ गई है, लाडला एमएलए इनकी योजना आई है। मैं आज जब इधर आ रहा था तो पुलिसों का ताफा के ताफा, तो कुछ एमएलए थे, कुछ एमएलए नहीं है, उनके लिए भी Y+ सिक्योरिटी मैंने देखा। तो महाराष्ट्र में जो इनके सत्ता के बगल बच्चे लोग हैं, ऐसे लोगों को Y+ सिक्योरिटी देने का कारण क्या? एमएलए को Y+ सिक्योरिटी देने का कारण क्या? उसका रीज़न होना चाहिए ना। एक आध कोई लोक प्रतिनिधि नहीं है तो उसको भी दिया जा रहा, तो क्या किस आधार पर महाराष्ट्र में Y+ सिक्योरिटी इनके बगल बच्चों को दी जा रही है? यही समझने के बाहर का काम है। तो इसलिए ये सरकार ने महाराष्ट्र की जनता के पसीने का पैसा लूटने का काम शुरू कर दिया है और लोगों में गुस्सा है, लोग इलेक्शन का इंतजार कर रहे हैं। अजीत पवार का बयान आया कि जोड़ो मारो आंदोलन क्यों कर रहे हो, सामने सामने आ जाओ, और इस तरह से हमने बोला है ना, इलेक्शन लगाओ यानी सामने आ जाते हैं, फिर लोग बताएंगे इनको। ये बीजेपी वाले कई बार झूठे आरोप लगाकर कई लोगों को इस तरह से जूते इन लोगों ने मारे हैं, झूठे आरोप लगाए जो कि इसमें सत्यता नहीं थी। ये तो अब सत्यता है कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अपमान इन लोगों ने किया है, उसमें भ्रष्टाचार किया है, कमीशन खाया है, 236 करोड़ रुपए उसमें खर्चा किया गया है। तो इतना बड़ा, अब वो मूर्तिकार को कुछ 65 लाख रुपए दिया, क्या क्या बातें सामने आ रही वो बात अलग है, लेकिन सरकार के तिजोरी से 236 करोड़ रुपया उसमें से खर्चा किया है। राज्य के मुख्यमंत्री ने कहा कि हमारा काम नहीं है और नौसेना का काम है। ये लोगों को इतना भी ये नहीं है कि वहाँ पे मोदी जी बैठे हैं, नौसेना को कंट्रोल करने के लिए मोदी जी बैठे हैं, तो ये सीधा मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे हैं उनके ही लोग कि मोदी जी जिसको हाथ लगाते हैं वो फिर पार्लियामेंट है उसमें पानी गिरता है, भगवान श्री राम जी का मंदिर हुआ वहाँ पे पानी गिर रहा है, सब लीकेज ही लीकेज है। जहाँ पुलिया को हाथ लगाया पुलिया गिरता है, तो यहाँ पर भी मोदी जी ने हाथ लगाया था तो उसके वजह से गिरा। तो ये कहना क्या चाहते हैं? जब हवामान जो डिपार्टमेंट है उनने कहा कि 26 पर किलोमीटर ये हवा का जो बहाव था उस आधार पे था, ये बोलते 45 किलोमीटर था मुख्यमंत्री। तो ये बताना क्या चाहते हैं? झूठ पे झूठ।
ये सरकार ये बोल रही है तो इसका मतलब ही है कि ये कमीशन खोर लोग हैं, भ्रष्टाचारी लोग हैं, और इसलिए इनके मुंह से अब झूठ पे झूठ बोलते हुए अपन देख रहे हैं. नाना, राज्यात लाल परीचं चाक पुन्हा एकदा थांबलेला आहे. संपाचा इशारा पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. सरकारसोबत आजची बैठक देखील निष्फळ ठरलेली आहे. जर का एसटी पुन्हा सुरू नाही झाली तर अनेक चाकरमानी जे गावी जाऊ इच्छित आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. मी मगापासून तुम्हाला सांगत आहे की या सरकारचं इव्हेंटबाजी जी चाललेली आहे त्यावेळेस सगळ्या लालपरी सगळ्या बुक केल्या जातात लाडक्या बहिणी आणायला. तर ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आणि मुलांना बसच नसतात, त्यांच्या शाळा पण त्यावेळेस होत नाही, त्या घरीच राहतात. राहिलं आमचं सरकार जेव्हा होतं यांचाच एक अनुयायी फडणवीसांचा जेव्हा जेव्हा कुठल्याही कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात असो, कुठल्याही राज्याच्या जनतेच्या भल्याचा कुठला निर्णय केला जातो त्यावेळेस या फडणवीसाचा जो अनुयायी आहे, आता अनुयायी कोण आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर त्याला कोर्टात पाठवलं जातं. त्याच अनुयायांच्या नेतृत्वात मागच्या वेळेस याच एस टी कामगारांचं एक आंदोलन महाराष्ट्रात करण्यात आलं. पण त्यावेळेस एस टी कामगारांना आमच्या महाविकास आघाडी सरकारने ज्या काही योजना देण्याचा निर्णय केलेला होता पण ते ऐकले नाहीत. आता या सरकारच्या आल्यानंतर त्यांना खोक्याचं सरकार आल्यानंतर यांना कळलं की हे सरकार इतकं नालायक आहे की ज्या बसेस आता आपल्या सगळ्या आता पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण पाहतो की लालपरी रस्त्यातच बंद होऊन जातं, कुठं पंक्चर होऊन जाते, कुठं तिचे पुढचे कामाचे नसतात आणि जनतेचं गैरसोय मोठ्या प्रमाणात आपण होताना पाहतो. नवीन बसेस घेण्याचा यांचा कुठलाही निर्धार नाही आणि उलटं त्या महामंडळातले पैसे लुटता कसे येतात आणि कामगाराला काही न देता काही न देण्याचा निर्णय या सरकारने केलेला आहे. आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्र एस टी कामगार मग त्याला चालक असेल वाहक असेल सगळ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि आता लालपरी म्हणजे एस टीची आपली बस जी आहे ती पूर्ण तिचे चाकं बंद करण्याचा निर्णय कामगारांनी केलेला आहे. त्यामुळे आमचं एवढंच आव्हान राहणार आहे की आम्हाला त्या आंदोलनामध्ये एवढंच म्हणायचं आहे की आता हा सणासुदीचा काळ आहे आणि या काळामध्ये एस टी बंद राहिली नाही पाहिजे. आमच्या एस टी कामगारांनी सुद्धा तो विचार केला पाहिजे. हे नालायक सरकार तुम्हाला देईल की नाही, उलटं तुमच्या खिशातून काढेल याचा भरोसा नाही. त्यामुळे गैरसोय होऊ नये. थोड्या दिवसात निवडणुका लागतील महाराष्ट्रामध्ये. हे सरकार बदलल्यानंतर एस टी कामगारांना न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीची सरकारची राहील असं आमचं मत आहे. काल पुढारीने एक स्टेट इन्व्हेस्टिगेशन याला एसटीला जोडून आहे. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे आंदोलन आहे यामध्ये महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे म्हणून हे आहे, असं कुठलाही असा विरोध नाही आहे. त्याचा अनुभव आहे ना, त्यांचा मागच्या वेळेचा अनुभव मोठा आहे त्यांचा, त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारावर ते बोलतात आहे. त्यामुळे एस टी कामगार आता त्यांच्या मधात पडला ज्याचं नाव तुम्ही सांगितलं तर त्याला जवळ पण येऊ देत नाही ते आता. त्यामुळे त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही आहे, पण त्या अनुभवाच्या आधारावर बोलतात आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे त्या विषयावर. आता पुढारी न्यूजने काल एक स्टिंग ऑपरेशन केलं. यात कृषी विभाग आणि विमा कंपन्या कसं संपूर्ण विमाच्या ह्याच्यात भ्रष्टाचार करतात याचं उतर जे ते उघड झालेलं आहे. लागवडीपेक्षा जास्त जागा दाखवून त्याचा विमा जो आहे तो लाखला जातो, त्याचे पैसे बळकवले जातात. महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यात ह्या प्रकरण जे ते समोर आले, कसं बघतात याकडे? मूळ प्रश्न आहे की ही जी आहे लागवडीपेक्षा जास्त, तर त्याच्यामधले जे तुम्ही जे नावं पाहिले असाल तर या सरकारचेच काही बगलबच्चे ज्याच्यामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून हे केलं जातं. ही योजना शेतकऱ्यांना वाटतं की आमच्यासाठी आहे, पण ही योजना यांच्यासाठी नाही. त्या विमा कंपनीचे जे मालक आहेत, जे मोदी साहेबांचे मित्र आहेत आणि यांचे राज्यातले काही जे भाजप आणि या सरकारचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते. पण जो शेतकरी अडचणीत आला, त्याचं पीक नाहीसं झालं तर त्याला नियम सांगून त्याला विमा मिळणार नाही याची खबरदारी केली जाते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पीक विम्यासाठी अनेक तालुक्यात अनेक गावात मोर्चे काढले जातात आणि आपला विमा आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्याच्यातून मिळाली पाहिजे
पण त्याच्यामध्ये कलेक्टरही त्याच्यामध्ये त्यालाही अधिकार नसतात कलेक्टरला, आणि हे कृषी विभागही नसतं, आणि विमा कंपन्यांना जी काही पॉवर केंद्र सरकारने दिलेली आहे त्या आधारावर ते कोणाचंच ऐकायला तयार नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. सर्रास शेतकऱ्यांची लूट करणारी ही प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाना, आणखी एक शेवटचा प्रश्न आहे. बदलापूरच्या प्रकरणात आधीच कोर्टाने बदलापूरच्या पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आणखी एक बदलापूरचं प्रकरण ज्याच्यात मृत्यू करण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीचं संपूर्ण केस हे एकदम संत आणि धीम्या गतीने हाताळण्याची माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा कोर्टाने आज ताशेरे ओढले. बघा, पोलिसावर माननीय उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहेत, जी सिनियर PI होती तिथं बदलापूरमध्ये तिला तिथून काढून घेतलं, कारवाई नाही केली, आणि तिला मुंबईमध्ये चांगल्या पोलीस स्टेशनमध्ये तिची शिफ्टिंग केली. म्हणजे याच्यामध्ये मी मगापासून सांगतो की पोलीस महासंचालक जे आहे रश्मी शुक्ला हिचं किती मोठं कंट्रोल आहे. आणि या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं किती मोठं योगदान आहे. कारण की संस्था RSS आणि BJPची असल्यामुळे त्या संस्थेला वाचवता कसं येईल, पण ज्या चिमुरड्यांच्यावर जो अत्याचार झाला त्याची यांना काळजी नाही. आणि खरं तर ती घटना माननीय कोर्टाच्या लक्षात आली की ही घटना फक्त 2 दिवसाची नाही, ती 15 दिवसापासून ती घटना चाललेली होती, अशा पद्धतीचं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळाला माहीत असताना संचालक मंडळ हे सगळं पाठीशी कसं घालत होतं, आणि त्या 15 दिवसातलं पूर्ण CCTV फुटेज त्या ठिकाणी गायब करण्यात आलं. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की संचालक मंडळ त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व होतं, आणि त्यांना वाचवण्यासाठी राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक या दोघांचा कसा त्याच्यामध्ये योगदान आहे हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही जी मागणी केलेली आहे मगाशी की यांना दोघांनाही तिथून हटवलं पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.